हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीतील पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे आनंदी भविष्याची आशा गमावणे, म्हणजेच लूझिंग द होप ऑफ अ हॅपी फ्युचर. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला नाही तर. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे वाचन केले नाही तर. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, आणि जर तुम्ही तुमच्या जीवनाचा आवाज ओळखला नाही तर. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, आणि जर तुम्ही स्वतःला ओळखलं नाही तर, स्वतःचे रसग्रहण केले नाही तर. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू स्वतःला नष्ट करणार. विद्यार्थी मित्रांनो, इथे पोयम आपल्याला सांगत आहे की आपण आपल्या जीवनात प्रवास केला पाहिजे, छान प्रकारे वाचन केले पाहिजे. त्याचबरोबर इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, त्याशिवाय आपण आपल्या जीवनाचा जो आवाज आहे तो ऐकला पाहिजे आणि स्वतःची एक छान ओळख निर्माण केली पाहिजे. जर असं केलं नाही तर पोएट म्हणतात यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही स्वतःला हळूहळू नष्ट कराल. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, सेल्फ इस्टीम म्हणजे आत्मसन्मान, आत्मप्रतिष्ठा. तुम्ही जेव्हा तुमची आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मसन्मान नष्ट कराल किंवा तो दाबून ठेवाल. व्हेन यू डू नॉट लेट अदर हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्याचबरोबर तुम्ही कोणाकडून कुठल्याही प्रकारची मदत जर घेतली नाही किंवा कोणाकडून मदत घेण्याला तुम्ही संकोच केला तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही स्वतःला हळूहळू नष्ट करणार. म्हणजेच आहे की तुम्ही तुमचा जो आत्मसन्मान आहे, आत्मप्रतिष्ठा आहे, तो त्याचा गौरव करायला पाहिजे किंवा तो जपून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला जीवनात कुठली मदत पडली कुणाची, तर त्यांच्याकडे मदत मागायला संकोच करू नये. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू स्वतःला नष्ट करणार. इफ यू बिकम अ स्लाव ऑफ युअर हॅबिट्स, आणि जर का तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झाले. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि जर तुम्ही रोज एकाच वळणावर जर जात राहिला तर. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही तुमच्या दिनक्रमात, तुम्ही तुमच्या नित्यक्रमात जर बदल केले नाही तर. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर, आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात वेगवेगळे रंग परिधान केले नाही तर. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, त्याचबरोबर तुम्ही इतर अनोळखी व्यक्तींशी संवाद केला नाही तर. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही स्वतःला नष्ट करणार. विद्यार्थी मित्रांनो, बिकम अ स्लाव ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या चांगल्या किंवा वाईट सवयीचे जर गुलाम झाले तर. त्याचप्रकारे वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ,
तुम्ही रोज एकाच रस्त्यावर जर जात राहिले, तुम्ही तुमचा मार्ग बदलला नाही तर इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, त्याचबरोबर तुम्ही तुमची रोजची दिनचर्या किंवा नित्यक्रम जर नाही बदलला, त्याचबरोबर इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे रंग परिधान केले नाहीत तर, रंग म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात नवनवीन भूमिका पार पाडायला पाहिजे किंवा नवीन नवीन तुम्ही काहीतरी शिकायला पाहिजे. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आणि त्याचबरोबर तुम्ही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे. जर तुम्ही असे काम जर नाही केले किंवा जर तुम्ही याप्रमाणे वागले तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही स्वतःला हळूहळू नष्ट करणार. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, त्याच प्रकारे जर तुम्ही तुमच्या आवडीनिवडी ह्या अवॉइड जर केल्या अँड देअर टर्ब्युलंट इमोशन, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भावना ह्या दडपून ठेवल्या, दडपून टाकल्या, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जीवनात जर कुठली स्वप्ने पाहिली नाहीत किंवा स्वप्नांचा जर तुम्ही कुठला पाठलाग केला नाही तर अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि जर तुमचे हार्ट बीट म्हणजे हृदयाचे ठोके जर फास्ट झाले नाही किंवा ते हृदय तुमचं धगधगलं नाही किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी ते धडपडलं जर नाही तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही स्वतःला हळूहळू नष्ट करणार. पण तुम्ही तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या तुम्ही जपल्या पाहिजे, आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही भावना असतात त्या दडपून न टाकता त्या भावनाला एक प्रकारे आकार दिला पाहिजे. त्याचबरोबर दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या डोळ्याने स्वप्न बघितले पाहिजे आणि त्या स्वप्नाचा पाठलाग केला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर असे नाही केले तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, त्याचबरोबर अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि कुठलेही काम करताना तुम्ही तुमचे हृदय हे धडधडले पाहिजे किंवा तुम्हाला ते काम करताना जर तुमचे हृदयाची जर गती वाढली किंवा ते करण्यास तुम्हाला जर भीती वाटली तर त्यामुळे यू स्टार्ट डाईंग स्लोली, त्यामुळे तुम्ही स्वतःला नष्ट करणार. हळूहळू तुम्ही स्वतःला तुमची जी आशा आहे ती गमावून बसणार. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे बदल केले नाही तर वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या कामामध्ये समाधानी नसलात तर ऑर विथ युअर लव, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्वतःवर जर प्रेम केले नाही तर इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, त्याचबरोबर राहणे किंवा जगत राहणे म्हणजे परिपूर्ण जीवन नाही, सुरक्षित जीवन नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, त्याचप्रकारे तुम्ही स्वप्न पूर्ण केले नाहीत तर किंवा तुम्ही तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले नाहीत तर इफ यू डू नॉट अलाऊ युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी जर लावल्या नाहीत तर ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, त्यामुळे एकदा तरी तुम्ही तुमच्या जीवनाला आकार दिला पाहिजे. टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, आणि तुम्ही तुमच्या जीवनात चांगले बनण्यासाठी किंवा तुमच्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी तुम्ही एखाद्या सेन्सिबल व्यक्तीचा सल्ला घ्यायला पाहिजे, म्हणजे शहाण्या व्यक्तीचा सल्ला घ्यायला पाहिजे.
प्रत्येकाने आनंदी आणि चिंतामुक्त आयुष्य जगले पाहिजे आणि या प्रकारचा संदेश इथे पोयममध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी दिशादर्शन करण्यासाठी इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, इथे पोएट आपल्याला सांगत आहे की तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी किंवा तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखाद्या शहाण्या व्यक्तीचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर पोएटने इथे सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आनंदी आणि चिंतामुक्त आयुष्य जगले पाहिजे आणि या प्रकारचा संदेश इथे पोएट आपल्याला देत आहे. तर त्याचप्रकारे इथे सांगितलेलं आहे की थोडक्यात इथे सांगितलेले आहे की जग प्रवास करा किंवा वाचन करा, स्वतःबद्दल अभिमान बाळगा, स्वतःच्या भावना ह्या दडपून टाकू नका, त्या भावनाला आकार द्या. त्याचबरोबर स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करा. या प्रकारचा संदेश पोएट पॅब्लो नेरुदा यांनी या पोयमच्या द्वारे आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पोयमचे हे भाषांतर तुम्हाला नक्कीच समजलेले असेल.